नमस्कार भावांनो, मैत्रिणींनो, मी तुमचं सनी पवार. वेलकम टू सनी पवार यूट्यूब चॅनल. अँड फायनली आम्ही स्वारगेटला आलो आहे. वाट बघतोय बसची, जी की 9 वाजता येणार आहे. माझ्या शेजारी बसली आहे माझी बहीण श्रेया. अभ्यासात खूप हुशार आहे बरं का, माझ्यासारखी. मस्तपैकी गाणी ऐकत व गप्पा मारत आम्ही 2 तास कशी तरी आम्ही काढले. अँड फायनली आम्ही पोचलो आहे सातारा बस स्टॉप. फर्स्ट ऑफ ऑल सॉरी, मी तुम्हाला सांगायचं विसरलो की आम्ही आलो आहे आता आमच्या बहिणीकडे, आमच्या लाडक्या भाच्याला भेटायला आणि लाडक्या जिजूंना भेटायला. ओए क्या कर रही है? झोप झाली नाही का अजून? थोड्याच वेळात आता जिजू आम्हाला घ्यायला येणार आहे, सो आम्ही वाट बघतोय. सो फायनली जिजू आम्हाला घ्यायला आले आहेत. ॲक्च्युली ते ऑलरेडी आले होते, आम्हीच चुकीच्या पॉईंटवर उभं राहिलो होतो. हॅलो जिजू. सो गाईज, हे आमचे जिजू, हाय करा. सो आम्हाला घ्यायला आलेत. हॅलो हॅलो. हाय कर. पाय दे, चल पाय दे. पी दे, पी दे की, पी दे. याच्या भोळ्या चेहऱ्यांवर जाऊ नका मित्रांनो. हा आत्ता लाजतोय, पण हा किती आगाव आहे ना, हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कळेल. हाय हाय. अरे अरे बोल, अरे बोल. अरे कमेंट मध्ये शेअर कर मला. ऋतू दीदी माझी बहीण. अँड मागाशी जसं तुम्हाला सांगितलं जिजू, अक्षय काकडे सर. आणि हा त्यांचं लेकरू. हाय कर ना. हाय हाय बोल. हाय माय नेम इज अद्वैत. हाय कर ना, हाय कर ना. आता मूड मध्ये नाही. ऐक ना, तू अख्ख्या व्हिडिओ मध्ये काही कर, म्हणजे काही करू नको, पण नीट हसवावा. अरे काय खाली पडू, खाली पडू, पडू पडू पडू. आत्ता आत्ता कुठे गेलता? काय असं काय म्हणजे शू म्हणजे काय काय किंडर जॉय. ओके, आवडतो तुला? देऊ काढून? वेलकम. किशी दे पहिले, म्हणा किशी दे मला. शिवा बोल. बच्चा मत करा अंकल. सो दीदीने खास झोपायच्या टायमिंगला आमच्यासाठी कॉफी दिलेली आहे. कॉफी मी ट्राय केली आहे दीदी, छान केली कॉफी. परत नको करू. जिजू तुम्ही रोज अशीच कॉफी पिता काय? वाईट वाटतंय मला तुमचं. चाला झोपायला. उद्याचा काय प्लॅन आहे ते सांग ब्लॉग मध्ये.
ड्रायव्हर काका हो काय सरप्राईज सरप्राईज कॅन्डिडेट अरे डिश घ्या पड की खाली डिश घ्या योगाला जाऊ दे ऐक की दीदी श्रेयाला पण घेऊन जा 26 ला हे व्हर्च्युअल मॅरेथॉन आहे रजिस्टर करायचं कुठं पण करायचं. आणि फक्त अपलोड करायचं ऑनलाईन सर्टिफिकेट चला तर गाईज आता आम्ही झोपतोय है ना येस आम्ही आता झोपतोय आता हा आता आम्ही बाकीचा ब्लॉग आता उद्या सकाळी बनवू ओके है ना उद्या गुड मॉर्निंग बोलून करूया ओके ओके बाय बाय सी यू टुमारो येस नमस्कार भावांनो मैत्रिणींनो गुड मॉर्निंग सो आता आम्ही नाश्ता करत आहे सो थोड्याच वेळात आम्ही आता वाईला निघणार आहोत अँड वाईला कुठे जाणार हे तुम्हाला सांगणार नाही लवकरात लवकर तुम्हाला कळेल सो स्टे ट्यून थँक्यू लाडूला आवाज दे दादू नाही नाही मी काय म्हणतो जिजू दिजू आवाज दे दिजू मोठ्याने दिजू आणि दीदीला मम्माला दे आवाज मम्माला आवाज दे मम्मा मी काय म्हणतो मम्माला दीदी बदू काय झालं तुला भाऊ झालं कुठे झालं भाऊ काय ओके सो फायनली आम्ही निघलो आहोत आंघोळ करून तुम्ही बघू शकता सगळ्यांनी एकदम छानपैकी मेकअप केलेले हाय कर दीदी रेडी झाली आहे अद्वित रेडी झालाय श्रेया रेडी झाली आणि जिजू सुद्धा रेडी झाले आहेत सो आम्ही लवकरात लवकर पोहोचणार आहोत अँड पुढे काय बोलू अँड भेटूया थोड्याच वेळात वाई मध्ये सो हे आहे वाईचं गणपती मंदिर जे की खूप फेमस आहे अँड आपण ह्याला ढोल्या गणपती असं म्हणतो आतमध्ये फोन्स अलाउड नसल्यामुळे आम्ही बाप्पांचा फोटो नाही काढू शकलो इथली जुनी माणसं म्हणायची की अगोदर ही मूर्ती इतकी मोठी होती की स्टूल लावून किंवा शिडी लावून हार लावायला लागायचा पण जसं जसं वर्ष वाढत चाललं आहे या मूर्तीची उंची किंवा आकार बारीक होत चालली आहे बाप्पांचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही आता चाललो आहे नाना फडणवीस वाडा बघण्यासाठी सो फायनली आम्ही फडणवीसांच्या वाड्यापाशी पोचलो आहे सो तुम्ही बघू शकता बाहेरून असं दिसतं अँड इथे फोटोज लावलेत तिकिटांचे तुम्ही बघू शकता हा वाडा आतून पाहण्यासाठी इथे तिकीट्स दिलेले आहेत 70 रुपये पर पर्सन आहे स्टुडंट्स व छोट्या मुलांसाठी 30 रुपये अँड फॉरेनर्ससाठी 250 रुपीज तुम्ही बघू शकता की इथे खूप जुन्या काळातले हतियार व तलवार इथे ठेवलेले आहेत मित्रांनो हा वाडा इतका मोठा आहे व इतका सुंदर आहे हे तुम्ही जेव्हा प्रत्यक्ष जाल तेव्हाच तुम्हाला कळेल मागं येऊन एखादं पडलं तर तिथलं इथंच पडा हा वाडा 250 वर्षापूर्वी म्हणजेच 1770 साली बांधला गेला आहे इथे तुम्ही बघू शकता की इथे वाड्यांबद्दल किंवा वाड्यातल्या आतल्या गोष्टींबद्दल तुम्हाला सगळी माहिती दिली आहे जेव्हा तुम्ही इथे याल तेव्हा तुम्ही इथं वाचून तुम्ही इथे माहिती काढू शकता पेशव्यांनी बांधलेला हा वाडा अजूनही तसाच आहे यात काहीच बदल नाही आहे अगदी तशाच्या तशाच वस्तू इथे ठेवल्या गेल्या आहेत भरपूर व्हिडिओज नाही काढू शकलो कारण इथे देखील व्हिडिओज व फोटोज काढायला अलाउड नाही आहे जितके पण काढलेत गुपचूप काढलेत व लपून छपून काढलेत इथून तुम्ही बघू शकता की वाडा किती मोठा आहे व किती सुंदर दिसतंय
खरंच मानलं पाहिजे. त्याच्यानंतर आम्हाला लागली भूक व आम्ही लंच करायला बसलो आहे. इथे तुम्ही मेनू बघू शकता. माझ्या बाळ, तू कोणाचं बाळ आहे? कोणाचा? ओके, आदे आदे ना. नाना फडणवीसांच्या वाड्यामागे तुम्हाला ही जी नदी दिसते मित्रांनो, ही कृष्णा नदी आहे. इथे बऱ्याच मूवीजची शूटिंगसुद्धा होतात किंवा झालेली आहेत, जसे की स्वदेश, बोल बच्चन, दबंग, गंगाजल व छावा असे अनेक पिक्चर आहेत जे की लोकेशन तुम्हाला बरेच मूवीजमध्ये बघायला मिळले असतील. आता आम्ही चाललो आहे धोम डॅमला, जे की आमचं लास्ट लोकेशन आहे. तुम्ही बघू शकता की इथलं वातावरण एक नंबर आहे. मला इथलं लोकेशन खूप आवडलं आहे. म्हणजे तुम्ही इथं रील्स बनवू शकता, डान्स करू शकता, टेंट बनवू शकता व छोट्याशा गॅसवर तुम्ही काहीतरी एक आवडीचा चहा वगैरे बनवू शकता. इथे तुम्ही पाण्यात देखील खेळू शकता कारण खूप सेफ आहे. बरेचसे लोक इथं फोटोशूटला व प्री वेडिंगला देखील येतात. अँड खरंच वातावरण एक नंबर आहे. तुम्ही इथं एकदा तरी यायलाच हवं. तुम्ही बघू शकता हे सनसेट व्ह्यू खरंच एक नंबर होतं. अँड काय पाहिजे अजून यार, बिना तिकीटचं काय पाहिजे. त्याच्यानंतर आम्ही गेलो डिनरसाठी. खूप भूक लागली होती म्हणून पोट भरून आम्ही खाल्ले तंदुरी अँड बिर्याणी. अँड फायनली आम्ही घरी पोहोचलेलो आहे. सो व्हिडिओ इथंच थांबतोय. होप की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. सो कीप सपोर्टिंग, कीप लविंग. प्लीज डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल. थँक्यू.